जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला भेटायला खास करून नवी मुंबईवरून एक यूट्यूबर आलेला आहे. त्याचं नाव आहे राहुल. नमस्कार मित्रांनो. सो राहुल बाबा, आपल्या चॅनलचं नाव आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला सांग. माझ्या चॅनलचं नाव आहे MH46 ऑरा. MH46 ऑरा असं काहीतरी एकदम वेगळं असं हटके नाव, असं का म्हणजे सुचलं काय नाव? MH46 आपली पासिंग आहे आणि गाडीचं नाव आहे ऑरा म्हणून ऑरा ठेवलंय. अच्छा, चल सही आहे. सो राहुल, सगळ्यात पहिलं तर हे सांग की या लाईनमध्ये ओला उबेरमध्ये किती टाइम झालाय? 2 महिने. 2 महिने. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, मी सगळ्या सबस्क्रायबरला आणि तुला पण सांगतो, आज मी या भावाला असे प्रश्न विचारणार आहे ज्याचे उत्तर तुम्हाला कधीच म्हणजे बोलतात ना ह्याच्या खास करून व्हिडिओमध्ये भेटले नसतील. आणि जिथे हा चुकत असेल तिकडे आपण जे काय ते आपण स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट तोंडावर सांगतो, काय हा चुकला, कुठे चुकला, काय आणि धंदा कसा काय असतो, काय नसतो ते आपण याच्याकडून ह्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स आपण घेणार आहे. सो 2 महिने आले या धंद्यात. हो. आणि गाडी कोणती आहे? ऑरा. ऑरा बेस. हा, बेस मॉडेल. बेस मॉडेल, एस मॉडेल. सो 2 महिन्यामध्ये आता हा जो धंदा आहे हा तुला कसा वाटला? चांगला वाटला की नाही वाटला चांगला? नाहीये, जसं विचार केला होता ना तसं बिलकुल नाहीये. ठीक आहे. हा जो मेन मुद्दा आहे ना याच्यावर आपण येऊया. पण हा जो मेन मुद्दा आहे ना हा मी स्टार्टिंगला घेतलाय. आता एकदम स्टार्टिंग पासून म्हणजे बोलतात ना ह्याचं पूर्ण बायोडेटा आपण स्टार्टिंग पासून आपण खोलूया. तर सगळ्यात पहिलं राहुल हे सांग की तुझं काय एज्युकेशन वगैरे झालंय की नाही झालंय? एज्युकेशन झालंय, ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झालंय, क्या बात आहे. कशात? आर्ट्स मध्ये. आर्ट्स मध्ये. आणि आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर कुठे जॉब वगैरे केलेलास की काय केलंय? नाही, जॉब तर नाही केला. फूड डिलिव्हरी केली होती 1.5 वर्ष. फूड डिलिव्हरी? ते झोमॅटो स्विगी? हा. अरे वा, सही आहे. म्हणजे ते झोमॅटो स्विगीचे ते बाईकवर वगैरे ते डिलिव्हरी करतात ते तसं आलं का? मस्त आहे. तर त्याच्यात काय अर्निंग काय होत होती तेव्हा त्या टायमिंगला? मिनिमम 600, डिपेंड करतो की तुम्ही किती टाइम देता. मिनिमम 600 आणि मॅक्स टू मॅक्स 1800 पर्यंत खेचलंय सगळं करण्यावरती. हा, 1800 मॅक्स, त्याच्यावरती नाही. आणि पेट्रोल किती लागतं ऑन एन ॲव्हरेज? ऑन एन ॲव्हरेज 150-200 रुपयाचा पेट्रोल जातो. 200 बस. स्प्लेंडर आहे ना? हा, स्प्लेंडर आहे. स्प्लेंडर मध्ये फुल काम भारी, मस्त आहे की. हा, 65चा ॲव्हरेज देते ना ती. 65. सही आहे. 69चा भेटायला पाहिजे ॲव्हरेज. नाही, 65चा देते. चल बाबा, तर हा जो झोमॅटो स्विगी आहे हा किती टाइम पर्यंत केलास? 1.5 वर्षच केलंय मॅक्स. 1.5 वर्ष. म्हणजे 1.5 वर्षात कंटाळा आला की काय वाटलं असं? नाही, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की फूड डिलिव्हरी करता ना मला असं वाटलं की कुठेतरी स्विच केलं पाहिजे. कारण ते फूड डिलिव्हरी सिम्पल नाही. तुम्हाला तिन्ही ऋतूंमध्ये तुम्हाला पूर्ण वाट लागते. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर अशा ठिकाणी पाणी जातो की मी सांगू पण शकत नाही. ठीक आहे, समजले ते समजले. पुढे बोल. तर म्हणून मी विचार केला की काहीतरी स्विच केलं पाहिजे, म्हणून स्विच केला मी तो जॉब. अच्छा, मग आज हा जो तुझा एक्सपिरियन्स आहे फ्रॉम 2 व्हीलर टू 4 व्हीलर कसं वाटतंय? छान वाटतंय. गाडी चालवायची हाऊस आहे पहिल्यापासून, तर मस्त आहे. म्हणजे एक टाइम होतं जेव्हा डोकं तापत होतं, आज एक टाइम आहे जेव्हा बोचा तापतोय त्या गाडीमध्ये बसल्यावर. ठीक आहे, बघ फरक तोच आहे. ठीक आहे, तिकडे डोकं होतं, इकडे सीटवर बसून बसून हे आपलं हाफ फ्राय होतं. बरोबर. मग आज तुला कसं वाटतंय? म्हणजे ही लाईन मध्ये कम्फर्ट झोन आहे त्या बाईक पेक्षा की नाहीये? बाईक पेक्षा तर कम्फर्ट झोन आहे. अच्छा, आणि जर तुला कोणी असं विचारलं की बाबा जॉब बीप करशील का, तर जॉब करायला जाशील की हेच करशील कंटिन्यू? नाही, जॉब नाही करणार. जॉब नाही म्हणजे तुला कुठे ना कुठे तुला बिझनेसच करायचा हा विचार केलाय. तर सगळ्यात पहिलं तर हे सांग, भावाचं वय किती आता आहे? एक्झॅक्टली एज किती आहे? एक्झॅक्टली 25 माझा कम्प्लीट आहे. 26 चालू आहे. 25-26 असं चालू आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तू ह्या लाईन मध्ये घुसत होता म्हणजे तू असा विचार केला चल आपल्याला ओला उबेर वगैरे हे चालू करायचंय, तर सगळ्यात पहिला जे प्रश्न असतो ना मनात की कुठे युट्यूबवर व्हिडिओ बघितलेलास की नव्हता व्हिडिओ बघितलेला? व्हिडिओ बघितला होता. अच्छा, कोणाचा बघितलेला त्या चॅनलचं नाव आपण नको घेऊया, कोणाला पण आपल्याला हे नाही करायचंय. पण तेव्हा तुला ते व्हिडिओ बघितल्यावर तुला असं काय वाटलं की आपल्याला कुठे ना कुठे गाडी घ्यायची आहे? व्हिडिओ मध्ये बघितलेला जो कंटेंट आहे आणि रिअल याच्यामध्ये बघितलेला कंटेंट जमीन आसमानचा फरक आहे. कारण रिअलिटी कोण सांगत नाही. रिअलिटी नाही सांगत, कोण नाही सांगत रिअलिटी. मग एक्झॅक्टली तुला युट्यूबच्या व्हिडिओमध्ये असे काय कंटेंट्स भेटले ज्याच्यात तुला असं वाटलं की हा आपण गाडी घ्यायला पाहिजे? त्याच्यामध्ये असं कंटेंट मध्ये असं होतं की चांगल्या रेटने फेअर भेटतायत, जवळ भेटतायत, असं तसा. सगळ्यात मोठा स्कॅम आहे भाई. म्हणजे थोडक्यात तू ते हे बघितलं असेल की आज पूर्ण दिवसात मी 7,000 कमवले, 5,000 कमवले, 8,000 कमवले. या फेअर मध्ये 400 भेटले, 500 भेटले, तासाचे 400 बनतायत, 500 बनतायत. लगेच कॅल्क्युलेटर ओपन करून कॅल्क्युलेट केलं, अरे एवढे बनतायत, चला घुसूया लाईन मध्ये. असं बघ, याच्यात त्यांना एक मी क्लिअर करतो मित्रांनो, तुम्हाला पण सांगतो मी सगळ्यांना.
बाबा किती काही झालं ना, ह्याच्यात चुकी तुमच्या लोकांची आहे. कारण बघा, प्रत्येकाचा जो नशीब असतो तो वेगवेगळा असतो. प्रत्येकाचं नशीब डिपेंड करतं. जर एखादा व्यक्ती अंबरनाथ, बदलापूर, कल्याणवरून लॉग इन मारतोय तर त्याला तो रेट भेटणार नाही. एखादा व्यक्ती मुंबईमधून लॉग इन मारतोय तर त्याला सर्च प्राइस भेटतो. सर्च प्राइस म्हणजे 10 का 20, ठीक आहे, म्हणजे 100चे 200 भेटणार त्या बुकिंगमध्ये. तर प्रत्येक लोकेशन मॅटर करतं आणि टायमिंग पण मॅटर करतं. आता ज्या पण व्यक्तीने हे जे व्हिडिओज वगैरे टाकले असतील आणि सांगितलं असेल की मी 400 कमाया, 300 कमाया, नाही तर असं जे काय असेल व्हिडिओ, मग त्यांनी त्याच्या एंडने म्हणजे बोलतात ना, त्यांनी ते शो केले कुठे ना कुठे, त्यांनी त्याचं काम केलंय. आता आजच्या तारखेत आपण सलमान खानला बघून आपण हा नाही विचार करत ना की आपल्याला पण ऍक्टर बनायचंय. शाहरुख खानला बघून आपण हा नाही विचार करत आपण पण किंग खान बनूया. बरोबर. पण आपण ऍज अ एंटरटेनमेंट त्यांना बघतो. मग ही ते कुठे ना कुठे ह्याचीच चुकी आहे. आणि असे बरेचसे जण आहेत जे चुकतात, खास करून या लाईनमध्ये, की जे लोक युट्यूबवर असे व्हिडिओज बघतात, खास करून ते लोक व्हिडिओ बघतात आणि बघतात की अरे 8,000 कमवले आज. भाई बघा, कंटेंट असे असतात, 8,000 कमवले. आता 8,000च्या मागे समजा जर त्या व्यक्तीची गाडी गेली मुंबईवरून पुणे, पुणेवरून नाशिक आणि नाशिकवरून परत मुंबई, ठीक आहे, पण त्याचा किलोमीटर कॅल्क्युलेशन किती आला हा कधी कोण विचार करतं का? नाही, कोण नाही विचार करत. नाही विचार करत. त्याच्या मागे त्याची गाडी किती घासली आहे हा विचार नाही करत. पण फक्त आणि फक्त आहे ना तो प्राइसिंग बघतात. 8,000 एका दिवसाला आले. आणि लोकांचं कसं असतं, भाई मी बाहेर कुठे जॉब केला तर मला 25,000 सॅलरी भेटेल, पण इकडे 8,000 डायरेक्ट एका दिवसात. बोलतात ना 30 दिवस घासल्यानंतर 25 आणि इकडे एका दिवसात 8, असा विचार करतात. ही ऍक्च्युअली मध्ये रियालिटी आहे. कारण अमाऊंट बघून येत ना सगळेजण एक्साइटेड होतात, पण त्याच्या पाठीमागची मेहनत, किलोमीटर, टायमिंग किती जातोय हे कोण विचार करत नाही विचार करत. चल ठीक आहे, आता जेव्हा तू बोललाच आहेस आता की हे असं तू एखाद्याचं कंटेंट बघून तू घुसलास या लाईनमध्ये, तर या लाईनमध्ये घुसताना तुला असं वाटलं की आपण वॅगनर गेला पाहिजे, मिनी किंवा सिडान किंवा डायरेक्ट बोलतात ना अर्टिगा सगळ्यांचा बाप, ते घ्यायला पाहिजे, असं काय वाटलं असं मनात की ह्यांच्यापैकी आपल्याला कोणती गाडी घ्यायला पाहिजे? काय डिस्कशन वगैरे असं काय? माझं आणि वडिलांचं डिस्कशन झालं होतं की काही पण झालं तर वॅगनार घरामध्ये आली नाही पाहिजे. सिम्पल. अरे बाबा. हा, ते सेफ्टी, बिल्ड क्वालिटी सगळेजण बोलतात टीनचा डब्बा आहे, तर ते म्हणजे सेफ्टी पर्पज साठी जर बघायला गेलं ना तर मग वॅगनरला अवॉइड करून आहे ना मी ऑरामध्ये घुसलो. पण डिझायर आपण अशी मनात नाही आली की डिझायर आपण घ्यायला हवी? डिझायर मनामध्ये आली होती. मग ऑरा आणि डिझायर ह्याच्यात ऑरा का आवडली? भाई फीचर्स. वा, म्हणजे हे असे व्यक्ती आहेत खास करून जे फीचर्स कडे लक्षात येतात. या लाईन मध्ये ना 2 व्यक्ती आहेत भाई, 2 व्यक्ती. एक असं आहे की जो खास करून त्याला फक्त गाडी धंद्यासाठी हवी, मग तो वॅगनरचा टूर मॉडेल घेईल, किंवा ऑरामध्ये अजून बेस येतो, त्याच्यात ऑरा ई असं काहीतरी म्हणतात, एकदम बेस मॉडेल ज्याला मागे स्पॉइलर वगैरे काय नाही, ते रिम वगैरे येतात, बघितलं असेल? बघितलं. तो वाला मॉडेल घेतील, किंवा डिझायरचा तो टूर मॉडेल असतो ना तो, कारण त्यांना खास करून फक्त धंदाच करायचा असतो. पण असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना ना थोडंसं फीचर वगैरे, म्हणजे बोलतात ना गाडी घेतली तर असं नाही की फक्त धंदा, काहीतरी वेगळं, तसा वाला तू आहेस म्हणजे याच्यात. तर ऑरा ही जी घेतलीच बाई, ही घेतल्यानंतर आता बघ काय प्राइसिंगला पडली वगैरे सगळं काय तू तुझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इकडे ऑडियन्सला आपल्याला सांगायची गरज नाहीये. एक सिंपल तुम्हाला सांगू ना, ह्याला गाडी ह्या प्राइसिंगला पडली त्याच्यामध्ये अर्टिगा गाडी आली असती, म्हणजे लोन वगैरे सगळं करू ना आरामात. एवढंच मी सांगेन व्हिडिओमध्ये, बाकी ह्यांनी सगळं काय सांगितलं पूर्ण डिटेलमध्ये, तर आपल्याला ते पूर्ण गणित आपल्याला ते रिपीट नाही करायचं आता इकडे. पण बाबा एक सांग मला, आता तू ऑरा घेतली, ठीक आहे, ऑरा घेतल्यानंतर आता तू 2 महिने घालवले, 2 महिने घालवल्यावर पण तुला बिझनेस हा जमतो आहे की नाही जमत आहे? टेक्निकली नाही जमत आहे. ह्याच्यामध्ये चुक्या माझ्या पण आहेत. मला टाइम मॅनेजमेंट नीट होत नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये आळस येतो. पण टाइम मॅनेजमेंट नीट होत नाही. बघ कसं आहे माहितीये, एकदम ओपनली बोल, म्हणजे इकडे ऑडियन्स जे आहेत ना खास करून फ्रेश पण आहेत, काही जण असे जे सेम तुझ्यासारखे असतील, म्हणजे बोलतात ना एकदम फ्रेश पीस, आता आलेत बाहेर, 2-3 महिने झालेत, गाडी घेतली आणि त्यांना नाही समजत आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. मग आता एक्झॅक्टली तुला आहे ना ह्याच्यामध्ये, ह्या लाईनमध्ये काय प्रॉब्लेम आले ते सांग. म्हणजे टाइम मॅनेजमेंट किंवा तू बोलतो ना आळस येतो वगैरे, एक्झॅक्ट काय होतोय? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लोकेशन. मला लोकेशन, नवी मुंबई सोडलं ना तर मला कुठेच नाही माहिती. मी उल्हासनगरला वगैरे गाडी घुसवली आणि लिटरली ती गाडीला बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, जर कोणी नाही बघितलं तर बघा एकदा, बंपर घासलेत लेफ्ट अँड राईट साईडचा. फक्त 2 महिने झालेत गाडीला. तुझी चुकी, लोकेशन मला नाही समजले. कारण मी काय केलं माहितीये, अमाऊंट बघितली आणि किलोमीटर्स बघितले. मी बोललो अरे 20 रुपये 25 रुपये पर किलोमीटर रेट भेटतोय, जाऊया. अरे एवढे बेकार रोड आहेत तिथे, ह्या गाड्या नेण्याच्या लायकीच्या नाहीत मित्रांनो. तर लोकेशन मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला समजत नाही की कुठे कुठे जायचं, कुठे कुठे नाही. ते दुसरा प्रॉब्लेम असा आहे की
ज्या ठिकाणी एरिया आहे म्हणजे डिमांडिंग झोन आहेत, त्या डिमांडिंग झोनला सोडून मी भलत्याच ठिकाणी जातो. मुंबईमध्ये मी हा प्रॉब्लेम फेस केलाय. जसं की साऊथ बॉम्बे साईडला सकाळी एकदम सकाळी साऊथ बॉम्बेला गेलो तर मग तिथून बीके साईडला ट्रिप पण नाही लागत सहसा, मग तो माणूस अडकून राहतो. तर लोकेशन आणि टायमिंग खूप जास्त मॅटर करतो याच्यामध्ये. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा हाच आहे की तो मला पटकन मॅनेज नाही करता येत. पण ठीक आहे, तो मॅनेज नाही करतायत, पण जे नॉर्मली आपली अर्निंग असते ना, एक सिडान गाडीवाले 3,000 रुपयेपर्यंतचं दिवसाची अर्निंग करून घरी जातात एनी हाव. म्हणजे बोलतात ना, पर्सनल बुकिंग, आउट स्टेशन, लोकल ऑर एल्स रेंटल, हे 4 बुकिंगमध्ये ते लोक खेळतात आणि 3,000 पर्यंत करून जातात. तर तुझा जो टार्गेट आहे तो 3चा तरी होतोय की ते पण नाही होतंय? आता रिसेंटली मी 17 तास घासली होती, तेव्हा जाऊन तो सीएनजीचा खर्च काढून 2800 रुपये राहिले होते. आणि तो सगळ्यात बेकार एक्सपिरियन्स होता, कारण मला जशा पाहिजे तशा ट्रिप लागतच नव्हत्या. आणि म्हणजे मी पूर्ण स्वतःला खिचत होतो, नॉनस्टॉप खिचत होतो, पण ते झालंच नाही. म्हणजे बोलतात ना की टायमिंगचं खेळ बोलू शकता, किंवा ट्रिपच लागत नाही, किंवा ट्रिप लागते तर आपल्याला भेटत नाही, तो भलताच कोणतरी उचलून जातोय. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की आपले डिव्हाइस आहेत ना 4G, ते 5G वरती स्विच केले पाहिजे, कारण पटकन ऍक्सेप्ट नाही होत. बघ, तो प्रॉब्लेम वेगळा आहे, तो ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे. हा, आता हा इथे कुठे चुकला ते पण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा पण तुम्ही लाईनमध्ये घुसतायत, ठीक आहे, कोणत्याही लाईनमध्ये घुसतायत, तुम्ही फ्रस्ट्रेशन ठेवून तुम्ही काम नको करा. तुम्ही पेशन्स ठेवा. जितकं तुम्ही पेशन्स ठेवणार तितकं तुम्हाला ट्रिप्स वगैरे सगळं काय तुम्हाला भेटणार. तुम्ही फ्रस्ट्रेशन ठेवणार ना, फक्त ते डोक्यामध्ये ना असं शॉर्ट भरून ठेवणार ना, अरे यार मला काय माहिती आता मला बुकिंग लागेल की नाही लागेल, आता काय करू, मी इकडे आलोय काय. कधी कधी असं पण होतं, आता मी या लोकेशनवरून मी समज मुलुंडला गेलो किंवा घाटकोपरला गेलो, तर तिकडून आहे ना मला आहे ना बुकिंग नाही लागणार, तर मी आहे ना त्या मनात आहे ना माझं फ्रस्ट्रेशन आणत नाही, अरे काय करू. जेवढं तुम्ही तुमचं माइंड आहे ना रिलॅक्स ठेवाल आणि शांत ठेवाल, तितकं तुम्ही जास्त विचार करून प्रॉपरली तुम्ही काम करू शकता. पहिलं तर ते आहे. दुसरं म्हणजे कसं माहिती आहे भाई, तू कोणत्या पण फील्डमध्ये उतर. आज तू रस्त्यावर वडापाव पण विकलास ना, तरी आहे ना तुला आहे ना तो नॉलेज असायला पाहिजे की वडा आपल्याला कशातून बनवायचा आहे, पाव कुठून आणायचं आहे, कुठे आपल्याला कॉस्टिंग कमी पडेल, कुठे आपल्याला धंदा भेटेल, कोणत्या टायमिंगला आपल्याला धंदा भेटेल, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली किती वडापाव बनवायचे आहेत आणि ते विकले जातील, हा पूर्ण कॉन्सेप्ट आपल्याला तो समजायचा असतो, ठीक आहे. नॉर्मल वडापावच्या बिझनेसमध्ये सेम ओला उबेरच्या लाईनमध्ये पण आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्याला कुठे बिझनेस भेटणार आहे, कस्टमर्स कोणत्या टायमिंगला बाहेर येणार आहे, पॉकीमॉन कोणत्या टायमिंगला बाहेर येणार आहे, त्या पॉकीमॉनला तुम्हाला कोणत्या पकडायचं आहे. खास करून पिकाचू भेटला तर वाह कडाक निघालात पुढे, तसाला सीधे. तर त्या पॉकीमॉनला तुम्हाला कोणत्या पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या पॉकीमॉनला पटवायचं आहे, हे सगळं तुम्हाला हा कॉन्सेप्ट आहे ना पूर्ण माहिती असायला पाहिजे. हा जर माहिती नसेल ना कॉन्सेप्ट, तर मग काहीही फायदा नाही. आणि हा जो बिझनेस आहे ना भाई, 2 महिने आले ना, अजून तुला कमीच कमी हा भावा माझ्या अंदाजाने 3 ते 4 महिने असंच घासायला लागणार. आणि तोपर्यंत तुम्ही लॉसमध्येच तुमचा पूर्ण धंदा करणार आहे, कारण तुमचा प्रॉफिटमध्ये धंदा होणार नाही. कारण हा जो स्टेज असतो हा लर्निंग स्टेज असतो. कोण पण पहिल्या महिन्यात डायरेक्ट 6 नाही मारणार. बरोबर बोलला ना? बरोबर. सो आज हा जो बिझनेस आहे भाई, आता 2 महिन्यात अप्रॉक्सिमेट तू कमाई जी काय ओला उबेर वगैरे असेल किंवा पर्सनल बुकिंग असेल, टोटल मिळून 2 महिन्यात कितीपर्यंत छापलीस? ऑन एन ॲव्हरेज बघायला गेलं ना तर मिनिमम 40 ते 60च्या मध्ये. पण ते छापले. त्याच्यामध्ये काय होतोय की मध्ये मध्ये फॅमिलीचं पण फंक्शन येत आहेत ना, तर मी इकडे तिकडे जावं लागतं. कारण माझं मग ते ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहितीये का, फॅमिली आणि बिझनेस आहे ना हे मॅनेज करताना ना मला नाकात दम येतो. मी क्लिअर कट सांगतो. कारण कसं आहे की इमोशनल टाकतात त्याच्यामध्ये. अरे आम्ही तुला मदत करतो ना, तू थांब ना घरामध्ये. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बघ बाबा, त्याच्यासाठी त्यांचं चुकीचं नाही, त्यांनी त्यांचं सांगायचं काम केलं. आपल्याला काय करायचं, आपल्याला आपलं काम घोड्यासारखं करायचं. घोडा कसा एकच डायरेक्शन पळत असतो, तसं काम करायचंय. तुम्ही लक्ष द्या. बरेच जणांना मला इकडे ना हे पण सांगतात की आमचे फॅमिलीमध्ये काय पोरं वगैरे आहे, त्यांना शाळेत सोडायचंय किंवा बायकोला कधी ऑफिसमध्ये सोडायचंय, कोणाला इथून पिकअप करायचंय किंवा आई वडील असतील त्यांना इकडे तिकडे सोडायचंय. पण बघ बाई, तो टाइम मॅनेज आहे ना तो तुम्हालाच करायचा आहे लाईफमध्ये. तो तुम्ही टाइम मॅनेज नाही कराल आणि तुम्ही बिझनेसमध्ये उतराल तर फायदा नाही. कारण इकडे 1 मॅन शोवाला बिझनेस आहे. तुम्ही स्वतः काम करणार, तुम्ही चालवणार, तुम्ही पैसा आणणार कमवून, तेव्हा तुम्हाला कुठेतरी खायला 2 घास भेटणार. बरोबर. तो जर तुमच्या साईडने जर मॅनेज नाही झाला तर काय उपयोग नाहीये. सिम्पल सांगतो, हा तुझा चूक आहे, ही माझी चूक आहे. जितके पण जण इकडे करतायत ना हे सगळं असं हरकत, ती सगळी त्यांची चुकी आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःहून कुठे ना कुठे तुमचा टाइम मॅनेज होत नाही.
पण बाबा आता तू जितकं सांगितलंय 60 पर्यंत काहीतरी छापलेस तू 2 महिन्यात, पण 2 महिन्यात 60 वगैरे जे छापलेस हे सीएनजी पेट्रोल काढून छापलेस की कसं केलंस? नाही, सीएनजी पेट्रोल काढून. सीएनजी पेट्रोल काढून. तरी 60 हे तुला कसं वाटलं? अमाऊंट चांगली वाटली की ओके वाटली, कसं वाटलं, की लॉस वाली वाटली? लॉस वाली आहे टेक्निकली बघायला गेलं तर. काय ईएमआय किती आहे? 18,000 गाडीचा ईएमआय. 18. चल राऊंड फिगर 20 पकडूया, कारण तुझं मोबाईलचा रिचार्ज पण पकडूया त्याच्यामध्ये, काय चिल्लर पिल्लर छोटा मोठा खर्च. सो 20-20-40 आणि तू केलीस किती 60, म्हणजे फक्त 20,000चं तुझं प्रॉफिट झालं. तर लॉस असं तुला वाटतं याच्यामध्ये? का असं लॉस? म्हणजे काय अजून ईएमआय वगैरे आहेत का लाईफमध्ये? आहेत. किती आहेत वरचे असे ईएमआय? राऊंड फिगर सांगू क्लिअर कट? येस 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 सांग. ऑडियन्स 40,000 आहेत. 40,000. 40,000? हा, आई शपथ 40,000? हा खरंच. तर ईएमआयचा राजा निघाला इकडे. एवढे कसे रे बाबा ईएमआय 40 पर्यंत? आहेत, काही दुनियादारी पण केली आहे थोडीफार. म्हणजे काय एक्झॅक्ट? क्रेडिट कार्डने पैसे काढून मित्राला फिरवलेत. शाबाश. ह्याला असं सलामी द्यायला पाहिजे आपल्याला, सलामी खास करून. नंतर मग ते मोबाईल वगैरे, परत ते जे डिव्हाइस घेतलेत. मोबाईल कोणता घेतलाय? iPhone 16. दाखव जरा. iPhone 16 घेतला. बघा इकडे ओला उबेर तुम्ही लोक जर काम करतायत, बिझनेस करतायत, ठीक आहे, ओला उबेर मध्ये तुम्ही काम करा, पण तुम्ही ना जे काय घ्याल, विकत घ्याल, काय पण कराल लाईफमध्ये, ईएमआय मध्ये नको करा, डायरेक्ट हार्ड कॅश मध्ये घ्या. स्वप्न सगळ्यांचे असतात. बघ आयफोन आहे मित्राकडे, बघ बाईने डीपी मध्ये स्वतःचा फोटो ठेवलाय, कॅमेरा पण कॅप्चर नाही करत. बघ माझा कॅमेरा पण जळतो याच्यात. नाही मित्रांनो, मी सिंपल सांगतो, लोन वरती कुठली गोष्ट घेऊ नका, मला लय रिग्रेट होतं. आयफोन आहे चांगली गोष्ट आहे, पण बघा लाईफ मध्ये ना जे काही तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ना, ते विदाउट ईएमआय एन्जॉय करा. आईफोन वापरतोय बघा, एकदम भारी ना. हा सर किधर आना है? अच्छा यहाँ पे पिकअप लोकेशन पे इधर ही है ना मैं. हा, आणि सर बसल्या असल्या गाडी में पॉकेमॉन, आईच्या गावात आयफोन. बरेच कस्टमर बोलतात की अरे तुझ्याकडे आयफोन आहे, बोलतोय की तू ह्याच्यामध्ये कशाला? मी बोललो की सर आता काय सांगू, नाही बोलू शकत ना प्रत्येकाला. पण बोलायचं मी आय घातली म्हणून मी याच्यामध्ये आलो, माझ्याकडे आयफोन आहे तर काय आलं, मी घातली माझी म्हणून मी आलो याच्यामध्ये, डिरेक्टली बोलायचं. बघा मित्रांनो, एवढंच सांगणार, शॉक सगळे कम्प्लीट करा. आज आपल्याला पण कुठेतरी वाटतं आपल्याकडे पण काहीतरी असायला पाहिजे, पण ते शॉक आहे ना, ते तुमचं सगळं जे काही तुमचे नीड्स आहे किंवा तुमचं प्रेम आहे ना, ज्याच्यावर पण काही असेल ते विदाऊट लोन कॅशवर कम्प्लीट करा. कारण हे लोन बिन मध्ये ना मतलब नाही भाई. 40,000 ईएमआय कधीपर्यंत भरशील? टेक्निकली जर बघायला गेलं ना, तर पुढच्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये ऑलमोस्ट 80% माझे लोन क्लिअर आहेत. आता फक्त आम्हाला टाइम सर्व्हाइव्ह करायचा आहे, तर त्याच्यामुळे ते प्रयत्न चालू आहेत. खूप मोठी चूक आहे भाई. बघा जितके पण जण ह्या लाईनमध्ये येतात ना, एवढं लक्षात ठेवा, तुमच्यावर आहे ना ईएमआय जितके कमी असतील, ठीक आहे, चिल्लर पिल्लर समजून शकतो आपण की घराचं भाडं आहे, रेंट आहे, किंवा काहीतरी आपला छोटा मोठा मोबाईल घेतलाय, 2-3 हजार रुपये काय भाडं चाललंय, किंवा फ्रीज टीव्ही घेतलंय, जे तुमचे डेली नीड्स आहे. पण अशा काही नीड्स, ठीक आहे, जे अनएक्सपेक्टेड असतात, म्हणजे आपल्याला त्याची गरज नसते, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण घेतो. जसं ह्यानी आयफोन घेतला, आयफोनच्या जागेवर त्यांनी असा साधा आपला एक मोबाईल घेतला असता सॅमसंग वगैरेचा, तरी पण काम झालं असतं. पण आयफोन घेऊन आपले जिथे आपले नीड्स नाही ते आपण नीड्स आपले फुलफिल करतोय, आणि ते पण खास करून ईएमआयवर, आणि त्याच्यात आपण आपला बिझनेस करतोय, तो पण खास करून आपल्यावर. तुम्ही जर गाडी एका भलत्याला देत असेल चालवायला आणि तुम्ही घेतला तर समजू शकतो, पण तुम्ही स्वतःच वन मॅन शो आहे, तुमच्यावर सगळं काय अवलंबून आहे, आणि त्याच्यात तुम्ही स्वतःचीच अजून त्याच्यात मारतायत. मग त्याच्यात मी तरी सजेस्ट नाही करेन की स्वतःची एवढी, म्हणजे बोलतात ना तुम्ही खोलून मारा की तुम्हाला सोफ्रोमेसिल पण नाही भेटणार त्याच्यात लावायला. बरोबर ना? बरोबर बरोबर. ठीक आहे, हे आयफोन वगैरे चल ठीक आहे, हे सगळं हे लोनचा भाग झाला. पण ह्याच्यानंतर आज मला एक सांग की तुझे जे घरातले, त्यांना असं काय वाटतं, म्हणजे ह्या लाईनमध्ये तू आलायस, बघा सगळ्यांचा हा पण प्रश्न असतो की आपल्या घरातले काय विचार करतील, ते हॅपी आहेत की नाही आहेत हॅपी? त्यांचं असं आहे की ते खुश आहेत. आता जेव्हा मला ईएमआय मध्ये प्रॉब्लेम होतो ना, तेव्हा घरचे सपोर्ट करतात. इव्हन गाडीच्या डाऊन पेमेंटसाठी, ईएमआय साठी घरचा सपोर्ट आहे मला, म्हणून चालते थोडंसं. लक्षात ठेवा बाबांनो, जितके पण जण आहेत ना इकडे, काही जण असे असतील व्हिडिओ बघणारे ज्यांनी पळून लग्न केलंय, मग ते लोक विचार करतील मी गाडी घेतो आणि आपण धंदा करतो. काही जण असे असतील की ज्यांना कोणाचा सपोर्टच नाही, म्हणजे आई वडीलच नाहीये. तर अशा वेळी लक्षात ठेवा, ज्यांचे पण तुम्ही व्हिडिओज बघतायत किंवा काय असेल, किंवा एखादा मित्र पण असेल तुमचा, ठीक आहे, जो खास करून ओला उबेरमध्ये काम करतोय, त्याच्याकडे वॅगनर असो नाही तर अर्टिगा असो, पण लक्षात ठेवा त्याला बॅकअपमध्ये सपोर्ट कोणाचा आहे. बरोबर ना? मला असं वाटतं कुठे ना कुठे की ह्या धंद्यामध्ये ऍटलिस्ट 1 वर्ष तरी ना कोणाचं तरी सपोर्ट असलं गरजेचं आहे, किंवा तुमच्याकडे बॅकअप अमाऊंट असणं गरजेचं आहे. कारण गाडी आहे, कधी कुठे काय होईल सांगता येत नाही. तुम्ही गाडी किती सांभाळून चालवा, समोरचा कसा पण घुसून जातो.
मग हा बघा, हा ह्याला बॅकअपवाला सपोर्ट आहे. म्हणजे किती काय झालं, ह्याचा EMI एखादा बाउन्स झाला नाही तर ह्याने 1 महिना आराम केला तरी पण ह्याचा EMI भरायला कोण ना कोण घरी तयार आहे. मग हा सपोर्ट जर तुमच्याकडे असेल ना तर ठीक आहे. नसेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर फॉलो करताय, तुमचा मित्र वगैरे असेल, तुम्ही डिरेक्टली असं बोलतात ना, डायरेक्ट त्या विहिरीमध्ये उडी मारली, पोहायचे काय बोलतात ना, सगळे वांदे होणार, बाहेर निघायचे पण वांदे होणार. म्हणून उडी मारताना कधी पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे तो लाईफ सेव्हिंग जॅकेट तो असायला पाहिजे. माझ्याकडे आहे. कोण आहे तुझं लाईफ सेव्हिंग जॅकेट? माझे फादर. अरे वा, सही आहे. फादर इज ऑलवेज फादर. सही आहे. बाप तो बाप रहेगा तसा वाला सीन आहे याच्यात. आमचा वडिलांचा आणि आमचा बॉन्डिंग मित्रासारखा आहे. सगळ्या गोष्टी शेअर होतात, सगळ्या गोष्टी A to Z एकत्र. दारू पित नाही मी, मला उलट्या होतात. त्यांचं ते सगळं हे असतो. आमचा बॉन्डिंग एवढा खास आहे ना माझा आणि वडिलांचा. ते बोलतात की तू लॉस झालास ना तरी चालेल, मी तुला खेचायला तयार आहे बाहेर. सही, स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हे पाहिजे. खास करून आहे ना, मी क्लिअर करतो, आपले जितके पण म्हणजे हे महाराष्ट्रीयन लोक असतात ना, महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एक मी बघितलं ना की तो सपोर्ट नाही भेटत आपल्याला. नाही भेटत. आज आपल्याला जर जॉब करायचा आहे ना कुठे, बोलतील हा जा कामाला जा, 5,000 पगार आहे, हा जा चालेल, जा तू, जा घराच्या बाहेर पड, 5चा उद्या 10 होईल, 10चा 15 होईल, जा तू. पण हेच जर आपण कुठे त्यांना जर बोललो ना आपल्याला बिझनेस करायचं, नाही, अरे कसं करणार, डुबलास तर काय करणार, हे कोण भरणार एवढं लोन, उद्या कसं करणार, उद्या कसं भागणार, हे ते. मग कुठेतरी तो सपोर्ट असते ना तो खूप गरजेचा आहे. तो सपोर्ट खूप म्हणजे बोलतात ना एकदम रेअर लोकांना भेटतो. त्या रेअर लोकांमधनं आहे. हा, सो बाबा आज मला हे सांग, चल ठीक आहे हे सगळं तू केलंस, पण त्यानंतर तुला असं कुठे मनात आलं का की आपण म्हणजे बोलतात ना आपला टाइम वेस्ट करतोय किंवा काय, आपण चेंज करायला पाहिजे ही लाईन आणि काहीतरी दुसऱ्या लाईन मध्ये यायला पाहिजे? नाही, मला असं टेक्निकली वाटतो की मी ना ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो आणि मी जास्त पैसे काढू शकतो. मला असं माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे, कारण मी कधी कधी असं बघतोय ना की कमी वेळेमध्ये पण जास्त पैसा बनतो. ते मॅटर करतो की पाऊस पडतोय खूप जास्त किंवा ट्रेन बंद आहे. लास्ट टाइम असं झालं होतं नवी मुंबईमध्ये, सानपाडा साईडची ते लाईन तुटली होती. अच्छा, 8 तासामध्ये 4,000चा धंदा झाला होता मित्रांनो. आणि सगळे मित्र घरी होते आणि बोलतायत की अरे रविवारी आम्ही जाणार नाही. मी त्यांना फक्त सांगितलं की असा धंदा झाला, त्याही ताबडतोब गाड्या काढल्या आणि त्याही 12 ते 2 वाजेपर्यंत काम केलं, 3,500 धंदा गेला. आणि बाकी एक सांग मला, या लाईन मध्ये तुला हे कसं वाटलं? चल हे धंदा बिंदा तर असं होत राहतो, तो अप्स अँड डाऊन्स असतो. पॉकीमॉन कसे वाटले? कस्टमर डोक्याला हात मारीन मी. माझ्या एरियामध्ये एक असा मला व्यक्ती भेटला होता, तो टोलच्या पैशाला बार्गेनिंग करत होता. टोलच्या पैशाला? कोणता टोल होता असा? आपला अटल सेतू. काय बोलत होता तुला? बोलतायत की मला VKC ला जायचंय, मला बोलते वाशी साईडने नाही जायचंय, मला बोलते अटल सेतूच्या थ्रू जायचंय. बघा मित्रांनो, टाइम होता 1 तास 1.5 तास दाखवत होता, कारण वाशीला थोडीशी ट्रॅफिक होती. अटल सेतूवरून 1 तास 21 मिनिट दाखवत होता. मी बोललो की मॅम इथूनच जाऊया आपण वाशी साईडने, तुमचे टोलचे पैसे वाचतील. बोलते किती टोल लागतील? बोलते की 250 टोल लागेल वन वेचा. नाही, मी तुला बोलते 150 रुपये देते, तू बोलते तिथून चल. मी बोललो मॅम तो टोल काय माझ्या घरचा आहे? हे काय लॉजिक? एक काम करा, मी गाडी साईडला लावतो, तुम्ही उतरा. नाही बोलते आपण एक काम करू, बोलते आपण टोलनीच जाऊया. मग टोलनी गेलो, त्यांना ड्रॉप केला आणि त्याच्यात चालले होता ना तेव्हा त्यांना टायमिंग दाखवला. मॅडमला बोलायचं होतं ना, ते फिर हेरा फेरी पिक्चर देख के आयो क्या, 150 रुपये देगा. त्यांना टायमिंग दाखवला. बघा मॅम, वाशी मधून पण तुम्हाला 1.5 तास दाखवत होता आणि इथून पण 1.5 तास दाखवत होता, तुमचे 250 रुपये वाया गेले. तिने एवढा घाण लुक दिला ना, माझा दिवस खराब गेला. हे असे कस्टमर आहेत बघा, असे व्यक्ती असतात. म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो. आपल्याला म्हणजे बोलतात ना स्टार्ट टू एंड पर्यंत असे कधी भेटतात ना, म्हणजे दिवसभरात जितके ट्रिप मारले सगळेचे सगळे एकापेक्षा एक अतरंगी असतात. आणि एका भावाचा कमेंट मस्त आलेला, भाऊ तू कस्टमरला असं बोलतो, ते आपल्यासाठी देव आहे. अरे मी मनात म्हटलं देव असतो हे लक्षात ठेवा, पण देवाबरोबर शैतान पण असतो. कधी गाडीत शैतान पण बसतो, बरोबर ना? अरे बघा 150 रुपये देणार, देव असता तर काय बोलला असता, भाई तू 250 काय एक काम कर, तू 300 काय 50 रुपये टिप माझ्याकडून, बरोबर ना? जाऊ दे, हे सगळं होत राहतं हे सगळ्या लाईफ मध्ये. पण मला हे सांग भाई, आता हे जितका तुझा जर्नी होता, ठीक आहे, हे सगळं झालं आपलं ओला उबेर वगैरे सगळं काय, म्हणजे जितके जण आता बघतायत हे बावंड्या वगैरे जितके आहेत त्यांना तू काय सांगणार? तुम्ही या लाईन मध्ये या, नको या, काहीतरी वेगळं बघा, आता फक्त युट्यूबवर व्हिडिओ बघा. जर सपोर्ट असेल तर तुम्ही विचार करू शकता. आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर कॉन्फिडन्स नसेल तर मला वाटत नाही की मग काय होऊ शकतो. कारण आता सध्याची करंट सिच्युएशन ओला उबेर मध्ये आहेत ना, रेटच्या बद्दल जर बघायचं गेलं तर एवढा जास्त कमी आहे ना, सिडॅन गाडी सर्व्हाइव्ह करणं मुश्किल आहे.
सिंपल सांगतो. सिडॅन? हा अरे वॅगनारचे पण वांदे आहेत. हा वॅगनारचे पण वांदे आहेत. त्यांना 8 रुपये 9 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटतोय. अर्टिगा वाल्यांचे तर गोटे कपाळात आहे. अर्टिगा वाले बिचारी उबर गोचे ट्रिप मारतात. मी स्वतः बघितलं 1-2. तर मी एवढंच बोलेन की येत आहेत तर खूप जास्त विचार करून या. आम्ही आता फसल्यासारखं आलोय. पण मला असं आम्ही नाही आम्ही म्हणजे मी आम्ही नाही म्हणजे माझ्यासारखे पण बरेच जण आहेत ना. हा तसं बोल. हा माझ्यासारखे पण बरेच जण आहेत ना. तर कसं आहे माहितीये का, तुम्ही येताय ना नीट विचार करून या. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल आणि बॅकअप असेल, म्हणजे ऍटलीस्ट तुमच्याकडे थोडासा बॅकअप मनी वगैरे आहे, 50-60 हजार रुपये आहेत, म्हणजे EMI बाउन्स तरी झाला तरी तुम्ही तिथून टाकू शकता. तर मग तुम्ही विचार करू शकता. आणि आता जय राम सीताराम नका येऊ. एवढंच सांगणार आहे बघा, जो पण व्यक्ती या लाईनमध्ये घुसतोय, तुमचा EMI कोणताही असू दे, 15, 20, 22, 23, 35, 40 किती हजाराचा EMI असू दे, तुमच्या बँकेमध्ये 2 EMI कंपल्सरी असायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड थिंग, तुमच्या बँकेमध्ये 50,000 रुपयापर्यंतची एक रक्कम आहे ना, ती एक वेगळी असायला पाहिजे. EMI वेगळं, 50,000 वेगळी. 50,000 का? उद्या तुझी तब्येत खराब झाली, उद्या तुझ्या गाडीची तब्येत खराब झाली, उद्या कोणाच्या घरातल्यांची तब्येत खराब झाली, तुझ्या आयटमची तब्येत खराब झाली, तर तिला ट्रीटमेंटसाठी उद्या तुला कुठे बाहेर तिला न्यायचं असेल वगैरे, तर काय कुठे विलामध्ये 50,000 रुपये एक वेगळे तुमच्या हातात असायला पाहिजे. कारण समज हा बाहेर पण फिरायला गेला तरी EMI याचा बाउन्स नाही होणार. तिकडे तिने खर्च करायला लावला तर 50 याच्या कामात येणार. तसं आहे. बरोबर ना बाबा? मी सिंगल आहे रे. अरे काही असू दे बाई, याच्यात छापायचे. हे बघ, हे ना हे आपल्या हातात. बाबांनो मी तुम्हाला इतकंच सांगणार आहे, ही लाईन आहे ना, ज्याला समजली तो निघाला, ज्याला नाही समजली तो नाही निघाला, तो मागेच राहिला. तसं या लाईनमध्ये तुम्ही असं छापू शकतात ना की डायरेक्ट तुम्ही ना, म्हणजे म्हणतात ना, जसा पैसा तुमचा बँक बॅलन्स वाढत जाईल ना, तसे तुमच्या लाईफमध्ये आयटम पण वाढत जाईल. पण हा एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही लाईन नाही समजली ना, आयुष्यात तुम्हाला काय नाही समजलं. फक्त ज्या व्यक्तीला पोरी पटवता येतात ना, तो या लाईनमध्ये मजबूत टिकू शकतो. क्लिअर सांगतो. याच्या मागे लॉजिक काय ते सांगतो. जर एखाद्या व्यक्तीला तू पटवू शकतोस, ठीक आहे, कधी कधी बघा आपण ते रस्त्यावर चालतो, बोलतो अरे हा काळा आहे आणि काळ्याने बघ कसली आयटम पटवली आहे मजबूत. तर सेम तसाच वाला सीन आहे इकडे. जर तुम्हाला जे मागे तुमच्या गाडीमध्ये पॉकीमॉन, कस्टमर, पॅसेंजर जे बसतात, त्यांना तुम्हाला पटवता आलं, तुम्ही त्यांना कन्वर्ट करणार. पटवता म्हणजे तसं ना डायरेक्ट की म्हणजे त्याला डायरेक्ट रिलेशनमध्ये कन्वर्ट केलं, तो वाला नाही. रिलेशन एक वेगळा रिलेशन. म्हणजे हाँ आप डेली जाते हो क्या, हाँ आपको यहाँ से यहाँ गाड़ी लगती है क्या, ठीक है मैं अवेलेबल रहता हूँ, मेरा इतना चार्जेस है. आता बघा, एक नॉर्मल ओरावाला जर तो इकडून इकडे जायचे 400 घेतोय, त्याच्यात तू 500 घेतोय, तर तुझ्यामध्ये ती क्वालिटी असायला पाहिजे की 500 रुपये मी तुला का देऊ. ठीक आहे, ह्याला म्हणतात पटवणं. हे जर क्वालिटी तुझ्यामध्ये असणार तर झालं. मग त्यासाठी सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, कधी पण बेसपासून सुरुवात करा. बेस म्हणजे काय? एकदम शून्यापासून. म्हणजे तुम्हाला गाडी नशीब, मला वाटलं बोलतो आता आयटमच पटवायला सुरुवात करूया, गाडीच्या धंद्यात येऊया. नाही, एकदम शून्यापासून. मग खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. आता मी टेक्निकली बघायला गेलं ना, तर हा भाऊ ज्या एरियामध्ये राहतोय ना, इथे चांगले पोकेमॉन भेटतात त्याला. आमच्या इथे जे भेटतात ना, ते एवढे खतरनाक माणसं आहेत ना, तुम्ही गाडी किती चांगली ठेवा, ते तुमच्या गाडीमध्ये नावं ठेवणार. मला काय सीन आहे. आणि जे कस्टमर जो आहे ना, तो मला असं वाटतं की नवी मुंबईपेक्षा मुंबईमधला कस्टमरला सेन्स आहे, आमच्या साईडला सेन्स नाहीये. नाही मी म्हणजे ऑब्झर्व केलंय. मी गाडी एवढं शोधायला लागणार त्यासाठी. असं नाही की सेन्स नाही असतात, काय काय चांगले असतात, पण खूप शोधायला लागतात. आता माझ्या एरियामध्ये असे 4-5 टॉवर आहेत की ते चांगले, म्हणजे ते तयार असतात हे करण्यासाठी, पे करण्यासाठी. पण ते लोक पण आता उबरचं हे कमिशन आणि ते खूप जास्त हाय रेट दाखवतो ना, डायरेक्ट ते रॅपिडोवरती स्विच झालेत. आणि ते डायरेक्ट बोलतात की अरे उबरपेक्षा आम्ही रॅपिडो हे करतो. आणि आता उबरचा पैसे त्यांनी मला दिले ना, तर मला खूप जास्त चांगला परवडत टेक्निकली. पण त्या रॅपिडोवरती शिफ्ट झाले, बोलले ते 15 रुपये पर किलोमीटरचा रेट पडणार. करणार काय? मी तरी प्रयत्न चालू आहेत. खूप शोधायला लागतं. ही लाईन मी तुम्हाला क्लिअर करतो. सोनाराचं दुकान बघितलं कधी? गोल्ड शॉप. त्या सोनाराच्या दुकानच्या बाहेर आहे ना, सकाळी सकाळी बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर, एक व्यक्ती ना, म्हणजे असे गरीब असतात ते व्यक्ती, ते लोक कचरा काढतात आणि फुटपाथच्या गॅप बीपवरून ना ते लोक असं ब्रशने घासून घासून काढतात. आणि नंतर ते लोक चाळणीने असे काय ते हे करतात. आणि त्यात ना त्यांना एखादा सोन्याचा कण, छोटासा वगैरे असा तुकडा बिकडा कधी कधी भेटतो. पण हे ते लोक प्रत्येक सोनाराच्या दुकानाच्या बाहेर करत नाही. त्यांना पण माहिती आहे जिथे सोनं विकलं जातं तिथेच ते लोक करतात. म्हणजे ते लोक पण डोकं लावतात. सेम तसंच आहे. तुम्हाला डोकं लावायचं, तुम्हाला पेशन्स ठेवायचे, तुम्हाला कधी ना कधी तुमच्या हातात तो सोनं भेटणार. ज्या दिवशी तो सोनं भेटणार त्या दिवशी मस्त आहे. मग आराम, मग एकदम लाईफ मध्ये एकदम आराम. मग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सोनं आहे. तसं आहे. सो बाबा, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मला तरी असं वाटतं खूपच मोठा झाला आता. ठीक आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे हा आता आपण इकडेच संपवणार आहे. हा जो व्हिडिओ होता खास करून आपल्या चॅनलवरती, म्हणजे स्मिथ अँड यू चॅनलवरती, MH46 ओराचा म्हणजे राहुलचा
हा जो व्हिडिओ होता खास करून याच्या इंटरव्ह्यूबद्दल. ठीक आहे, आता ह्याच्या लाईफमध्ये जे काही चुका वगैरे झाल्यात हे तुम्हाला समजलं असेल. तुमच्या लाईफमध्ये हे सगळं नाही व्हायला पाहिजे. कुठे ना कुठे हा इम्प्रूव्ह करतोय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण तसंच इम्प्रूव्ह करा. मेक शुअर करा की तुमचा प्रत्येक दिवस आहे ना तो इम्प्रूव्हमेंटमध्ये असायला पाहिजे. त्याचबरोबर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं आहे ह्याचं म्हणजे बोलतात ना, ह्याचं थोडंसं ते भविष्यात म्हणजे बोलतात ना, ते जे वातावरण चालू आहे सगळं निगेटिव्हिटीमध्ये मी बघितलंय. भरपूर वेळ बोलत असतो, अरे काय झालं यार, धंदाच नाही आला, हे नाही आलं, ते नाही आलं, चालू असतं त्याचं. पण ठीक आहे, थोडं सपोर्ट करा तुम्ही पण, तुमचा सपोर्ट भेटेल वगैरे, थोडासा तुम्ही लाईक वगैरे कराल वगैरे, तर थोडासा भाऊ आपला खुश होईल मस्त की, त्याला पण वाटेल आपला काहीतरी ऐकून तरी सपोर्ट करणार कोणतरी आहे, बरोबर ना. सो तसं करा. बाकी जाता आता आपल्या पण चॅनलला तुम्ही शेअर लाईक वगैरे सगळे करा. आणि त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या युट्यूबर बरोबर पाहिजे हे नक्की कमेंट करा. कारण अजून एक युट्यूबर आहे, तो आपल्या व्हिडिओमध्ये यायला बघतोय. त्यांनी मला जस्ट आता रिसेंटली मला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि बोलला की अरे भाई आपके साथ व्हिडिओ बनाना है वगैरे असं असं. तर त्याचा पण आपण इंटरव्ह्यू घेऊया, म्हणजे शॉर्टमध्ये असं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये थोडंसं माहिती भेटेल त्याबद्दल. सो राहुल, थँक्स, आलास व्हिडिओमध्ये. थँक्स तर मला बोललं पाहिजे टेक्निकली, कारण सबस्क्रायबर भावा तुझे जास्त आहेत, माझे नाही. नाही नाही ते मॅटर नाही करत रे, पण म्हणतात ना की कुठे ना कुठे लोकांपर्यंत मी थँक्स का बोलतोय, लोकांपर्यंत ती माहिती जाते की जिथे ते लोक फसतात ना, जिथे त्यांना ती माहिती नसते. ठीक आहे, आणि तिथे ते लोक कुठे ना कुठे चुकतात. ते आज आपल्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे क्लिअर झालं, म्हणून थँक्स. ठीक आहे, सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ माय चॅनल, स्मिथ अँड यू. अँड राहुल पण आता इथे साइन ऑफ करतोय त्याच्या चॅनलवरून. जाता आता त्याच्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे. बाय बाय. बाय बाय.